जे सरकारला स्टेप घेऊन चालेल ना त्यांनी स्टेप घेऊन भजन कार्यशाळेत योगदान करून आपले मोलादिक आणि प्रामाणिक मत प्रकट केलेले हा पेडणे महाराज भजन कार्यशाळेत स्थान घेऊन ना पण म्हाका दिसता उत्तम भाई पार्सेकरांच्या या पुढाकार आणि त्यांच्या या लिडरशिपी भयान असे म्हणिना पण खरं म्हणजे पेडणे महाराज त्यांनी कार्यशाळा दवरूंक जाय आसली ते त्यांनी दवरूंक ना तर कित्याक दवरूंक ना हो त्यांचो प्रश्न पूण आय हायली एप्रिशिएट उत्तम भाई पार्सेकर त्यांनी एक लिडरशिप घेऊन हांगा ही कार्यशाळा दवरून पारंपारीक जी परंपरा पुढे व्हरपाचो प्रयत्न केला आणि असंच तुमच्याकडे सेवा कार्य जावचें असे शांत प्रकाराने नागपूरकडे इतकेच करून ह्या कार्यात त्यांना ताळी वाजून त्यांचं स्वागत करते असे म्हणून सगळ्यांना सांगता आणि आयच्या या भजनी कार्यशाळेचे मार्गदर्शक बोमादीस पांडुरंग मास्टर राहुल त्यांना विनंती करता त्यांना आयच्या या भजन कार्यशाळेला पुरस्कृत करते की उत्तम पार्सेकर यांना एक फूल देऊन त्यांचे स्वागत करते म्हणून थँक्यू व्हेरी मच सर. स्वर गणेश कला केंद्र धारगड आणि पेडणे सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उत्तम पार्सेकर यांच्या पुढाकारात सर्वांना सुंदर असो सोहळा पार पडटा त्याचे हांव कौतुक करता. भाऊ उत्तम कित्याक तेणी पुढाकार घेऊन भजनी कलाकारांक प्लॅटफॉर्म दिले आणि अशीच त्याच्याकडून सेवा जावची म्हणून हांव दोन शब्द सांगून माझे दोन शब्द सोपयता. त्याच्या मागता की त्यांची ही भटभटपणा पाहून त्यांना एक दोन मिनिटां सांगपाक त्यांनी कित्याक खातीर कशें कितें त्यांना सुचलें ते ताणें आपल्या शब्दान सांगचें. ताजे पयलीं म्हाका दिसता की गुरुवार पांडुरंग राहुल सरान एक कार्यशाळा कशी जाली आणि तांचो एक्सपिरियन्स ह्या बाबतींत कितें आशिल्लो तो सांगचो त्या बद्दलच हांव म्हाजें मनोगत करतां. नमस्कार. हांव भजनांतलो दिग्गज असून हांव तुमच्या सकून एक धाकटो कलाकार. पंडित बुवा हे पदवे सगळे तुमी आमकां दितात. आमचें कार्य कितें विद्या ज्ञान दिवपाचें कार्य. हे विद्यादानाचें कार्य आमचें अनेक वर्ष चालूच आसा आनी हेच्या फुडें हांव जो पर्यंत हांगा तुमचे समोर आसा तो पर्यंत हे विद्यादानाचें म्हाजें कार्य अशेंच फुडें तेंच्यात चालू आसतलें. आणि आमच्या संस्कृत आमचे खूप मोठेशें म्हणटा हांव तांकां उत्तमजी पार्सेकर तेंचें फार व्हडलें योगदान आसा. थोड्यांक खबर ना तेंचें योगदान कितें आसा तें. आतां हळूहळू तेंचें योगदान कितें आसा तें तुमच्या समोर सहज हळूहळू तें फुडें येतलें पळया आनी तुमी पळयत रावतले. हांव सर्वप्रथम तेंची संपूर्ण टीम तेंचे वडील तेंची फूल फॅमिली हेंचे सुद्दां मनापासून अभिनंदन करता. ती संपूर्ण ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावली. सर पावच्या पयलीं सुद्दां तेंच्यांनी आपले मनोबल व्यक्त केलेले आसा. अशें हे कार्य तेंच्यांनी फुडें नेटान फुडें व्हरचें ह्या शांतादुर्गा आनी राष्ट्रवादी चरणाक अशी विनंती म्हाजी आसा. आनी व्हडलेशें कांय ना हेतून कितें तेंच्यांनी वायट अशें कांय ना भजनान. भजन सभा मारला भक्ती मारली हो तेंच्यांनी आयज घडोवन हांगा हाडून दाखयलेलो आसा. जे कोणी करूंक ना होतीलही बहु असतीलही बहु असे खूप जाऊन गेले आहे. पण ही पहिली कार्यशाळा जी सुद्धा भजनाची कलाकारांनी आली असतात पण त्यांच्यानी पुढाकार घेऊन ही केल्याबद्दल हांव तेंचे अक्षरशः खूप अभिनंदन करता. देवबरे करता. हांवें 2 दिवसांत कितें शिकयलें हे हांव सांगूंक शकना. हे तुमी सांगतले. स्वतःचे गुण म्हणजे हांवेनच जर प्रस्तुत केले काय जी शिकयले तर अशें हांव म्हणूंक शकना. हांव एक सादो कलाकार. हांव एक विनंती करता जितले म्हाजे कडेन आसा ते दिवपाचो प्रयत्न हांव करीत आसा आज पर्यंत. फाल्यां पासून 5 दीस ब्लॅक बॉक्स कार्यशाळा 5 दीस आयोजीत केले. थंय म्हणून म्हाजी
केलेली आसा पयलीं सरान काही केले हे जावन हे फुडें करपाक म्हाका मेळटा हे हांव म्हाजे कितें तरी आई वडिलांचे जी गृहमुनी आसतली अशें म्हाका दिसता हांव कोण व्हडलेलो हांव एक ल्हानसो कलाकार आनी हे 40-45 वर्साच्या कारकिर्दीत हे म्हाज्या कडेन म्हाका दिसता भगवंतान तूं हे काम कर अशें सूचित केल्लें आसतलें अशें म्हाका दिसता आणि ही सेवा माझ्याकडून अशी सदा घडटली हे सर्व माझी दोन पूर्ण करता सगळ्यांक पुनश्च एकदा तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता देव बरें करता आणि माझी दोन उतरां सोपयता जय हिंद जय गो धन्यवाद राहुल मास्तर हे परत तुमकां सांगू सोदता ही कार्यशाळेचे आयोजन करताना पत्रकार बंधू साऊंड सिस्टम देवस्थान आणि इतर सहभागी यांनी सहभाग करून हे आम्ही पुढाकार भजन कार्यशाळा पुढे गेलेले असा इतकेच न्हू पंडित अनिल पंडित भाई मास्तर यांचे पण योगदान हा गांव संघात साथ संगत करताले त्यांचे आम्ही आभारी आसात इतकेच न्हू बाकीचे जे लोकांनी सहकार्य हांगा केला मिडिया म्हण पत्रकार म्हण जे कोण आहात त्यांचे आम्ही आभारी आहात इतके दोन शब्द सांगून हांव मागता आयचे भौमास्तीक स्पॉन्सर उत्तम भाई पाचेकर यांनी दोन उतरां या याच्याबद्दल सांगितलं अजून दिसता की या कार्यशाळेचो अनुभव आहे आणि दोन उतरां सांगता आणि म्हाका मातशें बरें दिसलें आनी उलोवंक शकताले तुमच्या पैकी एक शब्द सांगले जाता कार्यशाळा कशी जाली कशा पद्धतीन सांगल्या नमस्कार परत एकदा कितें आसा ती कार्यशाळा आयोजित करप हे एक मोठें काम आयोजका शिवाय कार्यशाळा जायना ही उत्तम भाई पाचेकरान हे दाखवून दिले आसा की कलेसाठी कितें करचें भजन कलेसाठी कशी परंपरा दाखवून दवरची हे तेजे उत्कृष्ट काम त्यांनी या धारगळे गावात केलेले असते आता भजनाकडे वळताना तुमकां सांगू शकता पांडुरंग मास्तर गांवूर एक प्रख्यात भजनी कलाकार गोंयांत आसा तांकां कोणाची ओळख करपाची गरज ना तेचे आत्मसात करपाक खूब कठीणूय आहा एक दोन दिसात जायना ते तरी आसतना खूब तेणी भुरग्यांक विद्यार्थ्यांक शिकोवपाचो प्रयत्न केल्लो आसा आता विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करपाचो प्रयत्न करपाक जाय तितके इजी न्हू ते हांगा वर्सान वर्स जायना ते दोन दिसान जावचें ना कितें देणाऱ्याचे हात हजार पण घेणाऱ्याचे हात हजार आसपाक जाय घेणाऱ्याचो हात एकूच आसता जे राग रागिणी केल्ले आसतात ते लोकां पर्यंत बरे तरेन पावोवन आनी ते सादरीकरण करून बरें म्हणटले तेन्ना लोक तेचो उगडास काडटले हे सगळें शिष्याच्या हातान आसता तो म्हाजो अनुभव हा गाढा अनुभव म्हणटा कित्याक मास्तर आपले बरें शिकयतात खंयचोय मास्तर आनी तेणी आयज इतके बरें सांगपाची गोश्ट म्हणजे आपल्या तेणी शिकयता तें जालेंच पूण इतर मास्तराचे तेणी अभंगाचा ओरडी शिकवण्याचा प्रयत्न केलो नसता कित्याक त्या मास्तराच्या उगडासान लागून ते लोकांपर्यंत वयचे ह्या दृश्टीन हो अनुभव घेवन तेणी ते शिकयलेले आसा कित्याक थोडे लोक आसात थोडे म्हणजे आतांची पिळगी आसात फाटल्या पिळगीचे भजनाक नकळे आणि म्हणून तेणी सगळे एकसाथ करून सगळे मिक्सर करून हे तुमच्या पर्यंत शिकोवपाचो प्रयत्न केलेलो आसा ही सर्वांना सुंदर गोष्ट आनी त्या खातीर हांव मास्तराची तोखणाय करता आनी कलाकार मेन फाल्यां 5 दीस फाल्यां कार्यशाळा 10:30 ते 5 पर्यंत कार्यशाळा आसतली अवश्य तुम्ही थंयसर येवचे हे तुमकां हांव जाहीर करता आनी धन्यवाद म्हणटा सगळ्यांनी आपलो मोलादीक टायम दिलेले त्या बद्दल सगळ्यांक हांव देव बरें करून म्हणटा धन्यवाद सर तुम्ही एक दोन उतरां सांगा सर्वप्रथम दिसता की जो उशीर झाला त्यामध्ये
आई म्हणजे ती दिली वेळ करता की मागवशी त्यांना आम्ही काही स्वतःने बिहार त्यानंतर मध्ये कोणते आणि थोडे लोक लावले मिळून यायचं आयचा कार्यक्रम जो गुरुवर्य आंबट राऊत परिषदेकडे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा झाली. भवनाच्या 2 दिवसाची कार्यशाळा झाली. सगळ्यांनी चांगलं थोडंसं आणि ही आमची वाटचाल सुरुवात असण्याची असते ती पुढे वरपात त्याची सुरुवात असा ते पुढे खूप सुरू झाले उरलेले आणि ती आम्हाला प्रयत्न असतो जसं पहिलीमध्ये आला पेडणे हे कलेचे माध्यम त्यामध्ये नृत्य असो नाट्य संगीत असो कला महोत्सव असो तर इथं असे इतकेसे वेगवेगळे सांस्कृतिक आणि कलेचे विषय असो आणि प्रोग्राम असतो. आजच्या नव्या पिढीक ताजो थोडोसो वारसो उदोवपाची गरज आसा. कारण जेन्ना आमी कितेंय शिकता ज्या स्पिडीन आमी फुडें सरता त्या स्पिडीन एक स्वर्णमय दिसाळ्याची खंय क्षणाची गरज आसता आणि ती क्षणाची गरज सुरमय क्षणाची गरज या आमच्या कार्यशाळेची पुढे लोकांच्या नवीन पिढीच्या मनात रुजून घालता सुरुवात अशीच आमी पुढे वळटले. तुमचे सहकार्य आमकां अशेंच लाभचे गुरुवर्यांचे मार्गदर्शन आमकां लाभचे जेणे करून आमी वाटचाल तुमच्या मार्गदर्शनात पुढे वळूची. सगळ्यांक देव बरें करूं आणि विशेष करून आमचे जे गुरुवर्य आसा आमचे राऊत सर त्याचबरोबर पंडित गांवस आणि बाकी आमचो सावळो त्यांनी पुढाकार घेतलो आणि हो कार्यक्रम अंमलात हाडून दाखयलो. दिसता तो एकटोच असो आशिल्लो तो धांवपळ करतालो आवडपाक तो फुलां हाडपाक ताचे बरोबर अशेंच कोणी तरी जोडले जाल्यार हो आमची कार्यशाळेचो प्रोग्राम फुडें फुडें मोठ्या स्वरुपान महालान देव